ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन आता विचार करत असतो, काल तर मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सगळं काही बोललो, महिपतला ब्लॅकमेल केलं आहे, पण महिपत ऐनवेळीला पलटी नाही मारली पाहिजे. त्याने तो नागराजबद्दल बोलेल ना की कोर्टात शांतच बसेल, असे अनेक विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि मग तेव्हा त्याच्या लक्षात येतं की कालच आपल्याला साक्षी भेटली होती आणि त्यानिमित्ताने त्याने जे काही ब्लॅकमेलिंग केलेलं होतं महिपतला ते सुद्धा आठवू लागलेलं असतं. आणि त्यामुळेच त्याने महिपतला जे फोटो दाखवलेले होते साक्षीचे, त्याचीही प्रिंट मारून ठेवलेली होती. पण त्यावेळेला महिपतने जेव्हा साक्षीचा फोटो अर्जुनने दाखवलेला असतो त्यावेळेला बरीच पलटी मारलेली होती आणि ती माझी मुलगी नाहीच आहे, उलट माझी मुलगी जिवंतच नाही आहे, असं काही बाई सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो त्या सगळ्या गोष्टींना अर्जुनला आठवत असतात. दुसरीकडे सायली अर्जुनकडे आलेली असते आणि अर्जुनशी बोलायचा ती प्रयत्न करत असते. अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, काय झालं आहे तुम्हाला, तुम्ही एवढी शांत शांत का, तुम्हाला माहिती आहे का काल रात्री मला तुमचं स्वप्न पडलं होतं. त्यावर अर्जुन रोमॅन्टिक होतो, पण काल रात्रीचं स्वप्न ऐकून मात्र आता अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. कारण याच्यामध्ये सगळं काही तिने सांगितलेलं होतं की तुम्ही माझ्यापासून कोणती तरी गोष्ट लपवली आहे आणि म्हणूनच मी घर सोडून निघून जाते. ही गोष्ट ऐकल्यामुळे अर्जुन थोडा डिस्टर्ब होतो, कारण तो सध्या तिच्यापासून त्या गोष्टी लपवत असतो आणि त्यामुळेच ना हा डाऊट पक्का होत असतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली हसत असते आणि अर्जुनला सांगते की काही झालं ना तरीसुद्धा मी तुम्हाला सोडून कुठेही जात नसते, काळजी करू नका. आणि असं बोलूनच ती आता त्याच्याकडे पाहून हसू लागते. जेव्हा आता ती त्याच्याकडे पाहून हसते ना तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, बायको तू समजतेस तसं काहीच नाही. मग त्यानंतर अर्जुन सायलीकडे बघत असतो तर सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही मला काल कॉल केला होतात पण अर्धवटच बोललात, म्हणजे तुम्हाला कसं कळलं की अस्मिता ताई काल बाहेर गेल्या होत्या आणि अस्मिता ताईंबद्दल आम्हाला बोलायचं होतं. अगं ते असं झालं ना, काल मी बघ भाजी घ्यायला गेलो होतो, तिथे एक प्रसंग घडला, असं बोलून तो आता विषय चेंज करायचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की अगं तिथे गेल्यानंतर ना मी पाहिलं तिथे ना एक ना असं लाकूड ठेवलेलं होतं. तर मी त्यांना विचारलं की ह्या भाजीच्या दुकानामध्ये लाकडाची काय गरज. त्याच वेळेला त्यांनी मला सांगितलं की हे लाकूड नाही आहे, याला सुरण म्हणतात. मग तर मला काहीच कळलं नाही, पण ते कसं दिसतं गं लाकडासारखं. मग आता तुम्ही जे काही केलं आहे ना त्याची मजा तर घरात सगळ्यांना सांगायलाच हवी ना. आताच मी जाऊन ना सगळ्यांना सांगणार आहे, असं सायली देखील अर्जुनला म्हणत असते. त्यावर अर्जुन म्हणतो की नको ना, प्लीज प्लीज ना, प्लीज सांगू नकोस ना. पण सायली आता अर्जुनला म्हणते खरंच खरंच नको सांगू. पण आता सायली काही अर्जुनचं ऐकत नाही, कारण तिला असं वाटत असतं की या सगळ्या गोष्टींची मजा घ्यायला हवी आणि अर्जुनला ह्या सगळ्या गोष्टींची आठवण करून देत त्याची मजा घ्यायची आणि सगळ्यांना सांगायचं, हे तर आता फिक्स झालेलं असतं. आणि म्हणूनच आता तो गेलेला असतो. आणि ज्या वेळेला आता तो जातो ना तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती घरात सगळ्यांनाच ओरडून ओरडून सांगत असते. तर अर्जुन म्हणतो की काही नाही, हिचं कोणी काही ऐकू नका. पण त्याच वेळेला आता सायली म्हणते की नाही, माझ्याकडे एक आयडिया आहे, बघा ना मी तुम्हाला एक गंमत सांगते. मग सायलीला म्हणतात कल्पना आणि त्याचसोबत पूर्णाची की तू आधी हसून घे बघू आणि मग सांग काय ती गंमत तुझी. मग आता ती गंमत सांगायला सुरुवात करते. आई काल ह्यांना भाजी आणायला पाठवलं होतं बघा, हे स्वतःहूनच जातात, आपण कुठे पाठवतो. पण तिथे ना भाजीवाल्याकडे सुरण होता, तर ह्यांनी काय सांगितलं माहिती का त्याला, हे काय ठेवलेस लाकडासारखं. मग त्या सुरणला हे लाकूड म्हणाले. आणि त्याच वेळेला सायली आता अर्जुनसोबत एक गंमत करत असते. म्हणजेच आता अर्जुनला म्हणते की तुम्ही टर्न होऊन उभे राहा. मग आता एक लाकडाचा तुकडा आणि एक सुरण असं ती ठेवते आणि मुद्दामून अर्जुनची मजा घ्यायला ती आता अर्जुनला सांगत असते की ओळखा बघू हे नेमकं काय आहे ते. त्यावर अर्जुन म्हणतो हे लाकूड आहे आणि हे सुरण आहे. अर्जुनने पूर्ण उलटं सांगितलेलं असतं, त्यामुळे त्याला ना काहीच कळत नसतं. पूर्णाची कल्पना आणि सायलीला मात्र खूपच जास्त हसू येत असतं आणि ते हसत असतात. तर अर्जुन म्हणत असतो की
तुम्ही मुद्दामून माझ्यासोबत ही मस्करी करताय ना, मला माहिती आहे. पण मला नाही समजत तर मी काय करू? पण त्याच वेळेला मग कशाला भाजी आणायचा हट्ट करता? मी केली असते ना, मी तुम्हाला म्हणते ना, की तुम्ही आता या सगळ्या मूडमधून बाहेर या. पण तरीसुद्धा तुम्हाला मला मदत करायचीच असते. मग मी तरी काय बोलणार आहे? मग आता त्या सुरणकडे आणि लाकडाकडे पाहून खूपच जास्त हसायला पूर्ण आजीला येत असतं. कारण अर्जुन ते ओळखू शकलेला नसतो आणि त्यामुळेच ना त्याची आता मजा घेत असतात. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो मात्र थोडा विचार करत असतो. तेवढ्यातच तमाशा करायला तिकडे प्रिया आलेली असते आणि प्रिया म्हणते की कुठे आहेत सगळे सगळे कुठे आहेत, प्रत्येकाने हॉलमध्ये या. आणि आता तिच्या रूममध्ये चोरी झाली आहे असा आरोप ती करू लागते. म्हणते की माझ्या रूममध्ये कोण गेलं होतं. आणि आरडाओरडा तिने जसा चालू केलेला असतो ना, तेव्हा पूर्णाजींचे कान अगदीच ना वैतागलेले असतात तिचा आवाज ऐकून. त्यामुळे पूर्णाजी म्हणतात, ए तन्वी शांत हो आणि शांतपणाने काय ते सांग. आणि मग तन्वी म्हणजेच प्रिया आता सगळ्यांना सांगू लागते की माझ्या रूममध्ये कोण गेलं होतं कपाटामध्ये इकडे तिकडे करायला सगळं सामान. कारण माझ्या रूममध्ये कोणीतरी गेलं होतं. माझ्या सगळ्या सामानांची पूर्णपणे अफरातफर झालेली आहे. कोण गेलं होतं बऱ्या बोलानं सांगा. त्याच वेळेला तुझ्या रूममध्ये कशाला कोण जाईल? कोणीच गेलं नव्हतं. मग माझ्या रूममधले कपडे सगळे विस्कटले कशाला? पण एक गोष्ट मला सांग, जर तुझ्या रूममध्ये कोणी गेलेलं असेल तर तुझ्या रूममधनं काही चोरीला गेल्यात का वस्तू? त्यावर मात्र तिच्या लक्षात येतं की तिच्या रूममधनं महिपतचा मोबाईल चोरी केला आहे. पण ती कोणत्या तोंडाने बोलणार आहे या सगळ्या गोष्टी? त्यामुळेच ती आता शांत राहते. ती काहीच बोलत नाही. मग आता दुसरीकडे सायली म्हणत असते की मला माहिती आहे ना की तुझ्या रूममध्ये कोण गेलं असेल ते. तुझ्या रूममध्ये ना नक्कीच तुला तर माहितीच आहे त्या दिवशी आपल्या घरात कोण शिरलं होतं. आणि मग तोच व्यक्ती जर रूममध्येही गेला असेल आणि सामानांची पूर्णपणे वाट लावली असेल तर तोही विचार कर ना. मग जेव्हा हे सगळं बोललं जातं तेव्हा मात्र आता पूर्णाची बोलत असते, पण कशाला हे सगळं चाललंय? तुझ्या रूममधनं काही गायब झालं नाही आहे तर तुझ्या रूममध्ये कशाला कोण येऊन काही घेऊन जाईल? कशाला उगाच इतकी पॅनिक होते? शांत हो, काही झालेलं नाही आहे ना, मग इतका आरडाओरडा करू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. आणि तिला गप्प केलं जातं. पण त्याच वेळेला अश्विनही आता तिची बाजू घेऊन बोलत असतो. अश्विन म्हणत असतो की असं कसं? आमच्या रूममध्ये मी पाहिलं आहे सगळे कपडे ना वर खाली झाले आहेत आणि म्हणूनच ती म्हणते तिच्या कपड्यांना कोणीतरी हात लावलेला वाटतोय म्हणून तिने म्हटलं आहे. मग आता अश्विनला सुद्धा समजवलं जातं. अश्विनला आता बोललं जातं की काय रे, या सगळ्या परिस्थितीत सुद्धा तुला बायकोची बाजू घ्यावीशी वाटते का? अरे कळते तुला, आम्हाला काय म्हणायचं आहे ते, पण जरा लक्षात घे ना गोष्टी. कशाला इतकी बायकोची बाजू घेतोस? नको घेऊस, कारण ती त्या लायकीची नाही आहे. मग दुसरीकडे मात्र आता डोक्याला हात अक्षरशः लावून घेतलेला असतो प्रियाने, कारण तिची गोष्ट कोणीच ऐकायला तयार नसतं. आणि तिलाही माहिती आहे की आता आपली कोण ऐकून घेणार आहे. पण दुसरीकडे ना आता प्रिया आरडाओरडा करत असते म्हणून घरातले सगळेजण चिडलेले असतात. आणि तेवढ्यातच ना इकडे असणारी ही सायली ही म्हणत असते की आता तुझ्या रूममधनं काही गायब झालं नाही आहे तर कशाला इतकं बोंबलतेस? त्याचबरोबर आता रविराजही म्हणतात की तन्वी आता शांत हो, उगाचच घर डोक्यावर घेऊ नकोस, उगाच काही बोलू नकोस, गप्पपणे रूममध्ये निघून जा. प्रतिमासुद्धा आता तिला बोलत असते. मग अश्विनही तिला म्हणतो की चल प्रिया रूममध्ये चल, कारण कोणीच ना प्रियाला समजून घ्यायला तयार नसतं. कारण प्रिया रूममधनं काही गोष्टी गायब झाली हे बोलत नसते. खरं तर हे सगळं काही सायलीवरच तिला आरोप करायचे असतात म्हणूनच तर ती आलेली असते. पण जेव्हा आता प्रियाला अश्विन तिकडनं घेऊन जातो ना तेव्हा रविराज सगळ्यांची माफी मागतात. रविराज म्हणतात की या सगळ्यामध्ये खरं तर माझीच चूक झाली आहे की मी कुठेतरी संस्कार द्यायला कमी पडलो. मला कळतंय की ह्या सगळ्यामध्ये जे मधुभाऊंनी संस्कार दिले होते तेही हिने वापरले पाहिजे होते. पण हिला ह्या सगळ्या गोष्टी ना मुळात ना कळतच नाही आहेत. मला ह्याहीच कळत नाही की तिच्यामध्ये असे का बदल झाले आहेत आणि ती अशी मूर्खासारखी का वागते असंही आता म्हटलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे पूर्णाची म्हणत असते की नको एवढा विचार करू चला. आणि एक एक करून सगळेजण आपापल्या रूममध्ये निघून जातात. दुसरीकडे मात्र आता अर्जुन डायनिंग टेबलवर विचार करत बसलेला असतो
कारण ना त्याला आता त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. पण त्याच वेळेला ना सायली त्यांना म्हणत असते की काय झालं आहे, थोडंसं खाऊन घ्या, हे घ्या. आणि त्याच वेळेला ती त्याला चहा वगैरे घेऊन येते. आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणत असतो की मुद्दामून ना तिनं आरडाओरडा केला, तिचा सगळा रोष ना तुझ्यावरच होता. तिला कळलेलं आहे की आपणच तिच्या रूममध्ये गेलो होतो आणि तो मोबाईल गायब केला आहे, पण ती कोणासोबत तसं बोलू शकत नव्हती ना, त्यामुळेच ना तिला शांत बसावं लागलं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता दुसरीकडे प्रिया जी आहे ती रूममध्ये गेलेली असते. तर त्याच वेळेला आता म्हटलं जातं की काय चाललं आहे तुझं आणि तू कशाला हे सगळं काही करतेस, तुला तरी कळतं आहे का, आरडाओरडा केलास खाली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या रूममधनं ना काहीच गायब झालेलं नाही आहे, तरीसुद्धा तू एवढं जोरजोरात बोंबलून तिथे सगळ्यांना सांगत बसलीस, काहीच गरज नव्हती एवढं पॅनिक होऊन बोलायची. त्यावर आता प्रिया म्हणत असते की तू असं कसं म्हणतोस, खाली तर सगळ्यांसमोर तू माझी बाजू घेत होतास आणि आता आता असं का पलटू लागलायस, मग काय करू, खाली तर सगळ्यांसमोर तुझी बाजू घ्यावीच लागणार आहे ना, तिथे थोडी ना एकटीला पाडावं लागणार आहे. पण तुला कळतंय का, जर तुझं काही चोरीलाच केलं नाही आहे तर उगाच कशाला आरोप करतेस, आणि मला हे आवडलं नाही आहे आरडाओरडा केलेला, असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी तो बोलतो तेव्हा आता रडायचं नाटक लगेचच ती करू लागते आणि म्हणत असते की काय करू, या घरात ना मला कोणच विचारत नाही, मला असं वाटलं होतं निदान तुला तरी माझी काहीतरी वाटत असेल, पण तुलाही माझ्याबद्दल काहीच वाटत नाही, हे आता मला समजते, काय करणार मी तरी, सगळ्या काही गोष्टी एकटीला सहन कराव्या लागतात बिचारी मी, असंही ती आता म्हणत असते. आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी ती बोलत असते ना तेव्हा मात्र आता ती मुद्दामून अश्विनला आपल्या बाजूने ओढायचा प्रयत्न करत असते. तिला असं वाटत असतं की या निमित्ताने का होईना अश्विन आपल्या बाजूने बोलेल आणि आपल्यासाठी काहीतरी स्टँड घेईल, म्हणूनच ती रडायचं नाटक करत असते आणि त्याला म्हणत असते. पण त्याच वेळेला अश्विनही आता तिला म्हणत असतो की मला कळतं आहे तुझं, पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, शांत हो, आधी शांत हो, असं बोलून तो आता तिला जवळ घेत असतो. तेव्हा तिला बरं वाटतं की आता ह्याच्यासोबत मला चिडून काहीच उपयोग नाही आहे, कारण ह्याला आपल्या बाजूने ओढावंच लागेल. आणि जर अशा पद्धतीने का होईना जर आपल्या बाजूने हा येत असेल ना तर चांगलीच गोष्ट आहे, असा विचार करून ती आता अश्विनला मिठी मारून रडू लागते. आणि ती म्हणत असते की थँक गॉड तू तरी मला समजून घेतलं, कारण या घरामध्ये मला दुसरं कोणी समजून घेत नाही. दुसरीकडे महिपत आता विचार करत असतो, त्या हवालदारला हाक मारतो, कारण त्याला असं वाटत असतं की निदान साक्षीपर्यंत एक चिठ्ठी तरी पोचवायला हवी, साक्षीला गायब व्हायला सांगायला हवं. म्हणूनच बनसोडेकरला बोलवलेलं असतं. हवालदार तिथे येतो आणि त्याला म्हणतो की मला एक चिठ्ठी लिहायची आहे, त्यासाठी मला पेपर आणि एक पेन दे आणि ती चिठ्ठी मी तुला सांगितलेल्या ॲड्रेसवर पोचवायची आहे, तुला कळलं का माझं काम. तर बनसोडे म्हणतो की ठीक आहे आणि त्याच्या पाकिटामध्ये एक पेपर असतो आणि एक पेनही असतं त्याच्या खिशामध्ये, ते आता तो त्याला देऊ लागतो. मग आता महिपतला चिठ्ठी लिहायची असते साक्षीसाठी, म्हणूनच तो लिहित असतो आणि तेवढ्यातच ना मागून ना आवाज येतो. मागून लगेच नागराज हाक मारतो आणि नागराज म्हणतो काय ऑर्डर करायची आहे, बोल ना बोल ना, चिट्ट्या वगैरे काय लिहित बसलाय, अरे इथे माझ्याकडे ना मोबाईल आहे, मोबाईल, असं आता तो सांगू लागतो. आणि मग काय मोबाईल हवा आहे का तुला, मग नागराजकडे महिपत जातो आणि नागराजच्या हातात ना तो मोबाईल खेचून घेतो आणि नागराजच्या हातात तो मोबाईल खेचून घेतल्याबरोबर महिपत दुसऱ्या बाजूला येतो आणि तो आता कॉल करत असतो साक्षीला. आणि साक्षीला कॉल करून म्हणतो साक्षी बेटा आता काही झालं तरी इथे थांबू नकोस, आताच्या आता इकडनं जा निघून, कारण तुझा जीव धोक्यात आहे आणि कोणालाही कळायला नको, आणि कळलं ना, आणि ह्या नंबरवर पुन्हा कॉन्टॅक्ट करू नकोस, तुला मी सांगायला पोलीस स्टेशनमधूनच फोन केला आहे, कळलं का, पटकन इकडनं गायब हो, पनवेल सोड आणि कुठेही निघून जा, कारण पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी महिपतने साक्षीला कॉल करून सांगितलेल्या असतात. महिपतचं जसं बोलणं होतं तसं महिपत लगेच आता नागराजच्या मोबाईलमधला साक्षीचा नंबर डिलीट वगैरे करून टाकतो, म्हणजे नागराजलाही कळायला नको की मी कोणाला फोन लावला आहे, हे सगळं काही तो करतो. आणि त्यानंतर आता नंबर डिलीट वगैरे केल्यानंतर नागराजकडे तो मोबाईल नेऊन देतो. नागराजकडे जेव्हा मोबाईल देतो तेव्हा नागराज म्हणत असतो की काय रे, कोणाला ऑर्डर दिलीस, कोणाला कॉल केला होतास, बोल ना बोल ना. पण आता महिपत त्याला काहीच
सांगत नाही. महिपत त्याला म्हणतो, वेळ आल्यावर तुला सगळ्याच गोष्टी समजतील. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्जुन आणि त्याचसोबत महिपत हे समोरासमोर बसलेलं जे चित्र असतं ते आठवत असतं अर्जुनला. अर्जुन विचार करत असतो, महिपतला एवढं सगळं तर बोलून आलोय, पण तो देईल ना कबुली नागराज विरोधात, नाही तर कोर्टामध्ये काहीतरी वेगळं बोलून बसला तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो असं देखील आता वाटत असतं. दुसरीकडे पाहायला मिळतं की तो विचार करत बसलेलाच असताना सायली तिथे येते आणि सायली म्हणते की काय झालं आहे तुम्हाला. त्यावर सायलीला म्हणतो की तू काहीच नाही, नथिंग स्पेशल. तर सायली म्हणते, खरं सांगा तुम्ही कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहात का. त्यावर काहीच नाही गं, थोडं केसच चाललं आहे डोक्यामध्ये, बाकी काहीच नाही. मग ठीक आहे, मग थोडं माझं काम आहे तेवढं करून येतो असं देखील अर्जुन आता बोलत असतो. अर्जुनला खरं तर ना चैतन्याला कॉल करायचा असतो, डोक्यामध्ये सतत तेच फिरत असतं. सारखं त्याच गोष्टी फिरत असल्यामुळे तोही विचार करतो की मी जे ठरवले ते सक्सेस होईल ना, नागराज विरोधात तो बोलायला तयार होईल ना, त्याला एवढं तर धमकवलं आहे असाही विचार ना आता करत असतो. कोर्टामध्ये फक्त त्याने बोलायला हवं, नाही तर नागराजला निर्दोष सुटेल आणि नागराजला निर्दोष सोडायचं नाही आहे. त्याने आतापर्यंत जे काही कारनामे केले आहेत त्याची शिक्षा तर त्याला व्हायलाच हवी असाही विचार आता अर्जुन करत असतो. तेवढ्यातच अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुनच्या फोनवर चैतन्याचा कॉल आलेला असतो. चैतन्य अर्जुनला सांगतो की कोर्टाला आजच तारीख मिळाली आहे, आपल्याला आजच जावं लागणार आहे. कोर्टातली आजच तारीख मिळाल्याबरोबर अर्जुन म्हणतो, ग्रेट, चांगली झाली ही गोष्ट. आता बरंच झालं या सगळ्या गोष्टींमुळे आजच आपण हे कोर्टामध्ये सादर करू शकू. तुला अजूनही वेळ आहे, तू सायली वहिनीला का सांगत नाही आहे साक्षीबद्दल असं देखील आता जो चैतन्य आहे तो अर्जुनला बोलत असतो. अर्जुन म्हणतो की त्याच्यासाठी सुद्धा कारणं आहेत, थांब मी तुला सांगेन सगळं काही. आणि तो त्याच्याशी बोलत असतो. तेवढ्यातच ना अर्जुनच्या पाठीमागे सायली आता आलेली असते आणि जेव्हा सायली येते तेव्हा अर्जुन बोलायचं मध्येच थांबतो आणि तो म्हणत असतो की ठीक आहे, वेळेवर पोच, मीही वेळेवर येतो. आणि असं बोलून आता तो कसाबसा फोन ठेवतो. सायली म्हणत असते की काय झालं आहे. त्यावर अर्जुन सायलीला सांगतो की कोर्टामध्ये आजचीच तारीख भेटली आहे काय, एवढ्या लवकर, आपल्याकडे तर काही पुरावेही नाही आहेत. मग अर्जुन म्हणतो की काही हरकत नाही, आपण जाऊया, कारण आपण जर तिथे गेलो ना तर निदान आपल्याला काही मुद्दे तर मांडता येतील आणि त्यामुळे जर ते घाबरले तर आपल्याला पुढच्या तारखेला पुरावे सादर करता येतील. असं काहीसं अर्जुन जो आहे तो सायलीला बोलत असतो. सायली म्हणत असते की ठीक आहे, आपण मग निघायला हवं, मग मी तयारी करते असं देखील सायली आता अर्जुनला सांगते. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, जा तयारी कर आणि आपल्याला लवकरात लवकर निघायचं आहे. अर्जुनच्या डोक्यामध्ये ते सतत विचार सुरू असतात की कोर्टामध्ये काही झालं तरी पहिल्यांदा महिपतलाही भेटावं लागणार, महिपतला पुन्हा एकदा रिमाइंडर द्यावं लागणार आहे, नाहीतर तो पुन्हा एकदा नागराज विरोधात बोलला नाही तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींना इकडे असणाऱ्या अर्जुनच्या डोक्यामध्ये फिरत असतात. त्यामुळे आता अर्जुन त्याचा विचार करतो. दुसरीकडे सायलीने आता सगळ्यांसाठी चहा बनवलेला असतो आणि तेवढ्यातच अस्मिता तिथे येते. अस्मिता म्हणत असते की तू सांगितलेस तर ते सगळं सामान आणलंय आणि मलाही चहा दे. तुला चहा कसा काय, तुम्हाला दूध देते, पण नाही ग, मला आता गरम चहा पिल्यावर नाही त्रास होत. खरं तर ही सेन्सोडाईनची ॲड दोघंही जण करत असतात आणि मग सायलीला ती म्हणत असते की आता मला झिंझिण्या वगैरेपासून आराम मिळाला आहे, कारण मी सेन्सोडाईन वापरते, त्यामुळे तुम्हाला दुधापेक्षा चहाच दे, मी गरम गरम चहा पिते. मग दोघीही जणी छान गरम गरम चहा एन्जॉय करतात आणि त्याच वेळेला अस्मिता आणि सायलीने सेन्सोडाईनच्या टूथपेस्टची ॲड केलेली असते. दुसरीकडे सचिन जो आहे तो मस्त निवांत झोपलेला असतो आणि तो टेबलवर डोकं ठेवून झोपलेला असताना त्याला जाग येते. तो विचार करतो की सॅम कुठे आहे, सॅम अजून कशी आली नाही, आणि म्हणूनच तो आता साक्षीला कॉल करतो. साक्षीला कॉल करत असतो पण साक्षीचा कॉल काही लागत नसतो. मग तो विचार करतो की ही गेली कुठे आहे, कारण मी कालपासून बघतोय तो अजूनही ती आली नाही आहे, अरे यार ही गेली कुठे असेल असा विचार ना आता मनामध्ये येत असतो. मग काय करायचं, कुठे शोधायचं. पण आता त्याला रात्री घडलेली गोष्टसुद्धा आठवते की तिची चिडचिड होणारी, त्यामुळेच तर ती कुठे गेली नसेल ना असं त्याच्या डोक्यामध्ये येत असतं. दुसरीकडे नागराज आता कोर्टामध्ये अर्जुनच्या समोर आलेला असतो. तर नागराज म्हणत असतो की कशाला उगाच विषयाची परीक्षा घेतोय, सोडून दे ना विषय, उगाचच माझ्यावर वेगवेगळे आरोप टाकून मला अडकवायचा प्रयत्न करतोय. मी तुला सांगतोय या सगळ्या गोष्टी मी केल्या नाही आहेत. आता माझ्या डोमेस्टिक व्हायलन्सची केस तू टाकलेली आहेस, मग तुझे केलेत ना त्या गुन्ह्यांपासून तुझी सुटका नाही आहे. तू तर ते केलेस आणि त्याशिवाय तुझ्या भावाला
निघाला आणि त्याचबरोबर तुझ्या वहिनीला सुद्धा तू मारायला निघाला जीवानीशी. मग तुला काय वाटतं अशा सगळ्या केसमध्ये तू असाच सुटशील का? तुला जेवढं लटकवता येईल ना तेवढं मी लटकवणार आहे, कायमचं तुला जेलमध्येच चढवणार आहे, असं देखील अर्जुन आता नागराजकडे बघत बोलत असतो. नागराज म्हणत असतो की हे खूप जास्त अति होतंय. आता नागराजचा वकील आणि अर्जुनमध्ये आता भेट लागलेली असते. काही झालं ना तरी मी सुद्धा माझ्या अशिलाला सोडवणार, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमधून का होईना पण मी त्याची सुटका करीनच, असं देखील आता तो म्हणत असतो. बघूया ना तुम्ही ही कशी सोडवता. नागराज आता खूप जास्त बिथरलेला असतो, कारण कोर्टामध्ये अचानक तारीख ठरवलेली असते. काय होईल काय नाही हे सांगता येत नसतं. नागराजला आता तुतुमेमे करत असतो म्हणून आतमध्ये नेलं जातं. नागराजला कोर्टामध्ये नेलं जात असताना अर्जुन त्याला वॉर्निंगही देतो की तू ज्या जोरावर उडतोयस ना तो हुकुमी एक्का आता माझ्या हाती लागला आहे, त्यामुळे तू आता एकदम शांतच राहा, तुला आता लटकायचीच वेळ आली आहे. सायली आता एकदम संशयाने अर्जुनकडे बघत असते, कारण अर्जुनने अजूनही त्या हुकुमी एक्क्याबद्दल सायलीला सांगितलेलं नसतं, त्यामुळे आता सायली डिस्टर्ब असते. तर अर्जुन जो आहे तो मात्र विचार करत असतो. दुसरीकडे रविराज आणि सगळेजण कोर्टात आलेले असतात आणि त्याच वेळेला आता समोर ना महिपतही आलेला असतो. आता अर्जुन सगळ्यांनाच आतमध्ये पाठवून देतो, माझं थोडं काम आहे तेवढं करतो असं बोलून आता अर्जुन सगळ्यांना पाठवतो. अर्जुन आणि चैतन्य बाहेर असतात तेव्हा महिपत तिथे आलेला असतो. तर महिपतला आता अर्जुन पुन्हा एकदा वॉर्निंग देतो, कोर्टामध्ये काय बोलायचं आहे लक्षात आहे ना, जर नाही बोललास तर लक्षात ठेव काय होईल ते. त्यावर महिपत शांत असतो. आता कोर्टामध्ये केस भरलेली असते. मग आता महिपत म्हणत असतो की हो मीच केलेलं आहे हे सगळं, पण हे सगळं तुला कोणी करायला लावलं? अर्जुन बोलतो की सांग, पण महिपत तोंडातनं शब्द काही महिपतच्या निघत नसतात. म्हणून अर्जुन आता कोर्टामध्ये साक्षीचे फोटो सादर करणार असतो आणि तशी तो धमकी देतो, माझ्याकडे काही फोटोज आहेत आणि मी तुम्हाला जज ते देऊ इच्छितो. तेव्हा महिपत आता बोलायला तयार होतो आणि त्यामुळेच ना सायली वेगळ्याच नजरेने पाहत असते की नेमकं काय, आणि प्रिया ही आता खूप जास्त घाबरलेली असते, यांच्या हाती नेमकं काय लागलं आहे ते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.